नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए IIT गुवाहाटी या ठिकाणी 10वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आला. माहिती पाहू. IIT गुवाहाटी याची स्थापना झालेली आहे 1994. पहिली आवृत्ती ही 2015मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झाली. आयोजन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि भूविज्ञान मंत्रालय द्वारे आयोजित करण्यात आले. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आहेत. प्रश्न दुसरा, 25वा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी नागालँड या राज्यामध्ये 25वा हॉर्नबिल महोत्सव आयोजित करण्यात आला. माहिती पाहू. हॉर्नबिल फेस्टिवल हा ईशान्य भारतीय नागालँड राज्यात 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत साजरा होणारा वार्षिक उत्सव आहे. तर हा सण नागालँडमधील सर्व वांशिक गटाचे प्रतिनिधित्व करतो, ज्यासाठी याला उत्सवाचा सण असे म्हणतात. तर नागालँड राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 डिसेंबर 1963. राजधानी आहे कोहिमा. राज्यपाल आहेत ला गणेशन. मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रियो. राज्यसभा सीट आहेत 1. लोकसभा सीट 1. प्रश्न तिसरा, अब्दुल्लाए माईगा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए माली या देशाच्या पंतप्रधानपदी अब्दुल्लाए माईगा यांची निवड झाली आहे. तर माली या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे बामाको. चलन आहे पश्चिम आफ्रिकन CFA फ्रँक. राष्ट्राध्यक्ष आहेत असिमी गोईटा व पंतप्रधान अब्दुल्लाए माईगा. प्रश्न चौथा, मासातो कांडा यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मासातो कांडा यांची निवड करण्यात आली आहे. तर आशियाई विकास बँकेबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 19 डिसेंबर 1966. मुख्यालय आहे मांडोलियोंग फिलिपिन्स या ठिकाणी. अध्यक्ष आहेत मासातो कांडा. उद्देश आहे सामाजिक आणि आर्थिक विकास करणे. सदस्य देश आहेत 69. तर 69वा देश हा इस्रायल झाला आहे. प्रश्न पाचवा, 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी आसाम या ठिकाणी 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. तर माहिती पाहू. आयोजित आहे 26 ते 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत. काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानात पहिल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन हे 2013मध्ये आसाम या ठिकाणी करण्यात आले होते. तर आसाम राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950. राजधानी आहे दिसपूर. राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा. राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 14. प्रश्न सहावा, बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने फंगल नाव दिले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी सौदी अरेबिया या देशाने बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाला फंगल हे नाव दिले आहे. सौदी अरब देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे रियाद.
चलन आहे सौदी रियाल. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान. प्रश्न 7वा, भारतीय अंतराळ संस्था इस्रोकडून कोणत्या अंतराळ संस्थेच्या प्रोबो 3 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, युरोपियन अंतराळ संस्था या संस्थेच्या प्रोबो 3 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे. माहिती पाहू. युरोपियन अंतराळ संस्था उद्दिष्ट आहे सूर्याच्या वातावरणाचा सर्वात बाहेरील भाग असलेल्या सौर कोरणाचा अभ्यास करणे. तर युरोपीय अंतराळ संस्थेची स्थापना झाली आहे 1975. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. प्रश्न 8वा, 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, हरियाणा राज्यात 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तर हरियाणा राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966. राजधानी आहे चंदीगड. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी. राज्यसभा सीट आहेत 5. लोकसभा सीट आहेत 10. प्रश्न 9वा, कोणत्या राज्याच्या सरकारने ITI मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी दरम्यान 2 दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, केरळ राज्याच्या सरकारने ITI मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी दरम्यान 2 दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. तर केरळ या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुअनंतपुरम. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यसभा सीट आहेत 9. लोकसभा सीट आहेत 20. प्रश्न क्रमांक 10, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अमेरिका हा देश नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावर आहे. तर आपला प्यारा भारत देश हा 49व्या स्थानावर आहे. तर अमेरिकेबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. चलन आहे US डॉलर व राष्ट्रपती आहेत जो बिडेन.